सगळी व्यवस्था तिकडे मेली, सगळी व्यवस्था तिकडे मेली। इथे कंपाऊंडर बाहेर काढणार आहोत की डॉक्टर बाहेर काढणार आहोत 5 वर्षांनी? म्हणजे काही करू शकतात का गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज? व्यवस्था नाही दिली तरी चालेल का मेडिकल कॉलेजला गव्हर्नमेंटच्या? मंत्री महोदयांनी, अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांनी त्यांचं होऊ दे ना, प्रश्नाचं उत्तर जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजर प्रमाणे मंत्री महोदय आपण त्याचं उत्तर दिलेलं आहे। माझा मंत्री महोदय प्रश्न जनरल आहे। आपण मेडिकल कॉलेज हे केंद्र सरकारातून जाहीर होतं, ज्याचा उल्लेख आता राहुल पाटील, मला वाटतं इथे सन्मान्य सदस्य, त्यांनी केला। अतिशय गंभीर प्रश्न आहे साहेब। सेंट्रल गव्हर्नमेंट कॉलेज असू दे किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेज असू दे, यांना सेंट्रल गव्हर्नमेंट परवानगी देते। अगोदर मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया होतं, आता बोर्ड ऑफ गव्हर्नर्स आहे, त्यांच्याकडून इन्स्पेक्शन केलं जातं। आता वर्षातून 3दा इन्स्पेक्शन केलं जातं। मला काय आपल्याला वेगळं सांगायची काय गरज नाही। 3 इन्स्पेक्शन, आणि त्या 3 इन्स्पेक्शनमध्ये त्या व्यवस्थेची पूर्ण माहिती दिली जाते। माझा मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, मला प्रश्न मंत्री महोदयांना स्पेसिफिक विचारायचा आहे किंवा एक जनरल प्रश्न विचारायचा आहे। प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला काय वेगळी सूट आहे का? कारण का जेव्हा आपण कंडिशन वाचतो सेंट्रल गव्हर्नमेंटचे, सेंट्रल गव्हर्नमेंटनी क्लिअर कट लिहिलेलं आहे की मेडिकल कॉलेज हे सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रिमायसेसमध्ये नसावं। सिव्हिल हॉस्पिटलचे त्यांना कुठला इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना वापरता येता कामा नाही, त्यांची कुठली व्यवस्था त्यांना वापरता येता कामा नाही। आता आमच्या सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजची अवस्था काय? सिव्हिल हॉस्पिटल सिंधुदुर्ग हे उचलून आता मेडिकल गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये हलवलं गेलं। सगळी व्यवस्था तिकडे मेली, सिव्हिल हॉस्पिटलची सगळी व्यवस्था मेली। सिव्हिल सर्जन तिकडे बसतायत साहेब, त्या सिव्हिल सर्जनला कामच नाहीये। आता सगळे अधिकार तुम्ही दिले DMERला। मला वाटतं पाटील साहेब, तुम्ही ज्याचा उल्लेख केला, खरेदी विक्री वगैरे जी काय आहे ती खरेदी, हे सगळे DMERला साहेब अधिकार दिले आपण। आता DMER काय करते हे सिव्हिल सर्जनला माहित नाही। कुठलीच व्यवस्था आता साहेब ॲनेटॉमी, बायोकेमिस्ट्री आणि एक तिसरा कोर्स पहिल्या वर्षाला शिकवला जातो। मी अध्यक्ष महोदय प्रश्नावर येतो, मला फक्त अर्धा मिनिट द्या। आणि फिजिओलॉजी, हे 3 कोर्स, आणि जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला साहेब जे डॉक्टर्स पहिल्या वर्षाला द्यावे लागतात, जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला लागू असतात, ते साहेब गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला लागूच नाही आहेत। डॉक्टरच नाही आहेत तिकडे। मग जर डॉक्टरच नाही आहेत तर साहेब आपण तिथे कंपाऊंडर बाहेर काढणार आहोत की डॉक्टर बाहेर काढणार आहोत 5 वर्षांनी? साहेब ही फार गंभीर बाब आहे। व्हाईट पेपर तर याच्यावर निघालाच पाहिजे, प्रत्येक इन्स्पेक्शनचा व्हाईट पेपर निघाला पाहिजे। त्या इन्स्पेक्शनचं झालं काय साहेब? तिकडे इन्फ्रास्ट्रक्चर जाऊन बघा, सिव्हिल हॉस्पिटल रिकामा झाला। आता कोणी गरीब माणूस जो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जातो उपचार घ्यायला, त्याला सांगितलं जातं तू गोव्याला जा। आता इथे उपचार घेतले जाणार नाही, तू गोव्याला जा, रेफर केलं जातं तिकडे। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मला मंत्री महोदयाला विचारायचं आहे, आपण ही व्यवस्था, ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेज, सेंट्रल गव्हर्नमेंटनी दिलेल्या कंडिशननुसार गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला काय वेगळे अधिकार आहे का? म्हणजे काही करू शकतात का गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज? व्यवस्था नाही दिली तरी चालेल का मेडिकल कॉलेजला गव्हर्नमेंटच्या? आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला काय वेगळी व्यवस्था आहे का? एवढं माझं प्रश्नाचं उत्तर मंत्री महोदयांनी द्यावं। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांना यातला एक चांगला अभ्यास आहे, त्यामुळे त्यांनी अनेक प्रश्न इथं उपस्थित केलेले आहेत। आता अध्यक्ष महोदय, शासकीय मेडिकल कॉलेज आणि खाजगी मेडिकल कॉलेज यामध्ये त्याप्रमाणे आपल्याकडे स्टाफ कमी आहे ही वस्तुस्थिती आहे। म्हणून आम्ही अनेक कॉलेजमधले काढून स्टाफ नेमणं, त्यांना जास्त पगार देणं, NPA देणं, अशा अनेक व्यवस्था करून आम्ही आता ती फुलफिल करतो आहे। आता यामध्ये आता 2 गोष्टी काय आहेत, फक्त सिंधुदुर्ग आणि 1-2 जिल्ह्यामध्ये ही कमतरता हे म्हणतायत ते खरं आहे, परंतु थोडे कमी आहे। परंतु तुम्हाला एक सांगतो की आमच्यावर जबाबदारी 2 आहे। एक आहे म्हणजे येणाऱ्या विद्यार्थ्याचं शिक्षण दर्जेदार झालं पाहिजे,
आमच्याकडे जे येतात ते 100% ॲडमिशन फुल होतात का? मेरिटनं ॲडमिशन आहे, एकही वशिलेबाजी नाही. गरीब आणि सामान्य माणसं मुलं आमच्याकडे येतात. श्रीमंताची जी मुलं आहेत जी डोनेशन घेऊन जाणारी ते खाजगीमध्ये जातात. परंतु त्याही मुलांचं दर्जेदार शिक्षण करण्यासाठी जे जे आम्हाला करावं लागेल ते आम्ही निश्चितपणानं करू. ते म्हणतायत ते खरं आहे. आणि मी स्वतः सिंधुदुर्गला जाईन आणि त्या सगळ्या हॉस्पिटलची पाहणी करेन आणि त्याच्या त्रुटी दूर करण्याचा मी प्रयत्न करेन. महत्त्वाचा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, या सन्माननीय सदस्य राणेंनी जो प्रश्न उपस्थित केला अध्यक्ष महाराज, या प्रश्नाचं गांभीर्य आपण समजलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, तुमच्याकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. मंत्री महोदयांनी या ठिकाणी एक गोष्ट जर चुकीची सांगितली. आता सगळे ॲडमिशन सेंट्रलाइज झालं, प्रायव्हेटचं असो की शासकीय असो. त्याच्यामुळे तुम्ही चुकीची माहिती देत आहात. शासकीय हॉस्पिटलमध्ये अद्ययावत व्यवस्था पोहोचवणं हे तुमचं काम आहे. तुम्ही जिल्ह्याचे सगळे सिव्हिल हॉस्पिटल संपुष्टात आणलेले आहेत. तुम्ही आता मेडिकल कॉलेज तुम्ही चालवायला निघाला आहात. सगळे डीनच्या हातात तुम्ही सगळी जबाबदारी दिलेली आहे. सिव्हिल सर्जनच्या हातात काहीच नाही आहे. आणि हे सगळं असताना आत्ताच उपमुख्यमंत्री सांगितलं की आरोग्याची आम्ही पूर्ण त्यांना सेवा देण्याचं काम आमचं राहणार आहे. वित्त विभागाला कुठेही आम्ही कात्री लावणार नाही वगैरे वगैरे उपमुख्यमंत्र्यांनी आता इथं घोषणा केली. अध्यक्ष महाराज, आज खऱ्या अर्थानं राज्यातल्या सगळ्या जिथं जिथं मेडिकल कॉलेज आपण दिलेले आहेत तिथले सगळे सिव्हिल हॉस्पिटल संपलेले आहेत. आम्हाला त्याच्यावरचं उपाययोजना सांगा ना. आज तिथं जे गरीब लोक आहेत त्याला ते सेवाच मिळत नाही अध्यक्ष महाराज. मरतात आहेत लोक अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी. या हॉस्पिटलमध्ये नाही, लोकच मरतात अध्यक्ष महाराज. आणि त्याच्यामुळे या प्रश्नाला खऱ्या अर्थानं आता उत्तर दिलं पाहिजे. आणि त्यासाठी काय सरकार व्यवस्था करेल? तुमच्याजवळ डॉक्टर नाहीत असं तुम्हीच सांगतात रेकॉर्डला. आता तुमच्याजवळ व्यवस्था नाही असं तुम्हीच रेकॉर्डला सांगताय. तर मग लोकांनी मरावं असं तर आपलं शासनाचं धोरण असेल तर तसंही सांगा. महोदय, मी हे सांगण्याचा प्रयत्न केला. अध्यक्ष महोदय, प्रश्न हा वेगळा आणि आपण सगळे विचारतो वेगळं. ते ठीक आहे, मला सगळं माहिती आहे म्हणून मी त्याचं उत्तर देणार आहे. आपण आता हे आपले प्राध्यापक, डॉक्टर्स, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर भरण्यासाठी आपण चांगली योजना आणलेली आहे. MPSCकडनं ही पदं भरली जात आहेत. MPSCला आम्ही सातत्याने सांगतो आहे. यावेळेला MPSCला जवळजवळ 2000 प्राध्यापक आम्हाला दिलेले आहेत. आता आमचे जे आता आयुक्त होते ते स्वतःच आता MPSC सदस्य झालेले आहेत. आणि मला वाटतं हे थोड्या दिवसात ही गोष्ट, आणि जिथे जिथं सन्मान्य सदस्यांनी सिव्हिल हॉस्पिटलची तक्रार केली स्पेसिफिक द्यावी, त्याची चौकशी लावू आणि योग्य प्रकारे चौकशी. आता भंडारासाठी तर भंडाराची चौकशी करू. मी स्वतः सिंधुदुर्गला जाईन आणि भंडाऱ्याला जाईन आणि तिथली सगळी व्यवस्था दुरुस्त करून दाखवेन.